नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव असा सुबल्याचा चेडू. तर आज आपलं माथेरानमध्ये दुसरा दिवस असा आणि आता आपण हॉटेलमधून चेकआउट केलेलो, कारण की आता आपल्याला एक रिटर्न निघूचं असा. पण त्याच्या आधी आम्ही काय काय केलं होतं बघा. काल रुपेशने हे सगळे गेम खेळलेले नव्हते, तर आज ट्राय करत आहे. ये समजी गई पण इमाचा नंबर राखीच असेल ना ना पण सांभाळ आपली मी मागितली आता 3 झाल्याचे पैसे भेटणार. तर मंडळी, अशा प्रकारे आपण असाव माथेरानमध्ये आणि बघू शकतास माथेरानची सकाळ कशी आहे. जवळपास 11:30-12 वाजलेले असतात. आपण 11 वाजता चेकआउट केलेला असा आणि बघू शकतास ह्या एक गार्डन असा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. आणि आता आपण निघाला असाव घरच्या वाटे, कारण की आपल्या घरी काहीतरी इमर्जन्सी इलेली असा, त्याच्यामुळे आपल्या घरी जाऊनचा लागतं. पण त्याच्या आधी आपण मस्त पेटपूजा वगैरे करूया आणि थोडासा, आता एवढं लांब इलावच आहो, संपूर्ण माथेरान फिरणं शक्य नाही आहे, तर बघू जेवढं आपल्या होऊ शकतात तेवढं आपण फिरूया. आता आपण एक रेस्टॉरंटमध्ये इला असाव आणि नाश्त्यात बघू आपण काय काय मागवलेलं असा. आणि हे बघू शकता, ह्या जेवढा लिहिलेला ना ते सगळे मेन्यू असतात त्यांच्याकडे. आपण इकडे मागवलेलं असाव मिसळ पाव आणि पावभाजी. माथेरानची पावभाजी कशी लागतात ते आपण ट्राय करूया. मी तुमका सांगते त्याचा रिव्ह्यू कसा असा. सर भाजी जी असत ना ते असे कच्चे कच्चे थोडेसे लागत होते. अख्खे अख्खे भाजी होते, जसे की शिमला मिरची, मटर वगैरे. आणि मसाले पण ओके ओके होते, एवढी काही खास नव्हती. पण ही जी मिसळ दिसता ह्याची तर्री बघा, तर केव्हा भारी वाटतं. कलर एकदम सुरेख केलेलो असा. कांदो लिंबू टाकणं मॅन्डेटरी असा, त्याच्याशिवाय काय मिसळला चव येत नसता. तर बघू, हे पहिलो घास घेऊन मी तुमका सांगते कशी लागता इकडची माथेरानची मिसळ. आपण भरपूर ठिकाणची मिसळ ट्राय केलेली, आता हैसरची बघूया कशी लागता. आणि खरंच टेस्ट एक नंबर होती, भारीच. बरं हैसर आपण इलेला असावं, थोडासा पेटपूजा झाल्यानंतर फिरू. जवळपासच जाऊचे, जास्त तर हिल्स असत वेगवेगळ्या प्रकारचे, जे काय आज आपल्याला जमले नाही. पण आता बघू ह्या माकडांची मस्ती काय चालली आहे ती. अरे फोडला रे त्यांनी दातांनी. हो ना, आणि एक पाय पकडला नाही त्यांनी. संपले ना दे ना आता असं फेकलं का नाही का तुम्ही? त्याला देते मग तिकडे मागे त्याला अजून हवंय म्हणतो. हा, अजून पाहिजे त्याला. ये चल थांबले का येत नाही नाही, जेवढं त्यांना खाऊ दाखवणार ना हा तेवढं येणार ते. तेवढं ते त्रास देणार. तर मंडळी, हैसर माकडांनी उच्छाद मांडलेलो होतो. ज्या ज्या पर्यटकाच्या हातात खाण्याची वस्तू होती त्या पर्यटकांचे हे माकड पिच्छाच सोडत नव्हते. आता पुढेच बघा, अद्विकच्या हातात काठी ह्याच्यासाठी आहे, कारण की अद्विकच्या पाठी लागलो होतो माकड. अगदी त्याच्या पायाकच धरून ठेवला नव्हता आणि अद्विक खूप घाबरलो होतो. मग शेवटी काय, त्यांना पळवूसाठी ही काठी हातात घ्यायची लागली आणि अख्खं रस्तोभर माकडाने उच्छाद मांडलेलं होतं. बरं, काल जे जे गेम्स रवलेले होते ते वापस अद्विकला खेळूचे होते आणि त्याच्यासाठी आपण परत हैसर इलेला असा. हे वाटतं 24 तास चालूच असतं हैसरले गेम. त्याच्यानंतर अद्विकला हवं होतं हैसरला गोळ. बरं, इकडे एवढी महाग असं ना सगळ्या गोष्टी, म्हणजे गोळच बघू शकता 160-170चं हे गोळू होतं एवढूसं. पण टेस्टला भारी होतो, छान लागत होतो आणि एन्जॉय केला, मज्जा वाटली. तुम्ही जर कधी इलास तर थोडा महागडा असा, पण एखाद वेळेस ट्राय करणं तो बनता आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा येवा, बघा. आमका जास्त फिरूक भेटला नाही, पण आम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा इकडे येऊ आणि हे हिल ट्राय करू. इकडचे प्रत्येक ठिकाणचे मी व्हिडिओ घेऊच्या नक्की ट्राय करेन. आता आपण ह्या जरा ट्राय करूया. कसं आहे? मस्त आहे, मला दाखव. तर जरा आपण पण गोळा ट्राय करूया म्हणून बघितलंय. हा हा हा, एकदम मस्त, मज्जा आवी कयो भाई, एक नंबर. वा, तुम्ही तर नक्की ट्राय करा.
हैसरीला आपल्या मित्राचे हे घोडे असत आणि खरंच भीती वाटत होती. अद्विकला सांगत होते याच्यावर बस आपण फिरूया मस्तपैकी, पण नाही हेच बघा त्याची शेपटी उडाली तर माझा जीव कासावीस झालो. मग म्हटलं रिक्षाची वाट 1-1.5 तास बघत बसण्यापेक्षा आपणच ह्यो गड खाली उतरूया. आणि बघू शकतास ह्यो जो घोडो असा जरासो चवताळलो होतो आणि ह्यो जो दादा असा एकदम 80 किलोने एक सापाक्कन लगावून दिले आणि तसं तो घोडो जरासो शांत राहिलो. पण ह्या मारणं माका जरासा चुकीचा वाटला, पण ठीक आहे कधी कधी, कारण आसपास लोक पण भरपूर होते आणि ह्या घोड्याची एक लात बसली असती ना तर बसलाच असता. तर हैसर आपण बघू शकता हे घोडे आता चाललेत मार्केटला खाली. आता ह्यांच्यावरती ते लोक टाकणार सगळा सामान आणि मग हे सामान खालून वर घेऊन येणार. तर आपण आता बघू शकता हैसर माथेरानमध्ये एक अजून पर्यटकाचा विषय म्हणजे ही ट्रेन. ही एकदम मस्त जुनी पुराणी ट्रेन असा, ज्याच्यात आम्ही तर बसलाव नाही कारण आपल्याक रिटर्न जाऊचं असा, त्यामुळे आपल्याक काय एवढा फिरता येईला नाही. पण बघू असंच ह्याची मजा घेऊ. आता आपण चाललो चालत चालत पायी पायी खाली आणि बघू शकतास एक नंबर, जय बघू थय झाड, जय बघू थय हिरवळ. आणि खरंच सांगतंय उतरता उतरता घामटा निघाला होता आणि माका माझ्या हिंदळ्याच्या सड्याची आठवण इली बाबा. असोच घामटो निघता आमचे सडे खाली उतरताना. हातात तीच काठी असा जी आपण पहिली घेतली होती माकडा लागले असत म्हणून. आणि खरंच हे जाता जाता पण माकडा होती जी चवताळलेली असत तशी, कायव हातात दिसला की लगेच झपाटक मारूक येत होती. आणि खरंच ह्या उतरण्याचा जो डिसिजन घेतलेला असा ना तो एका पॉईंटला येऊन असं वाटत होतं अरे बापरे जीव जाता की काय. आणि खरं सांगू वातावरण एक नंबर होतं. हैसरली घरात बघा एकच नंबर, बापरे सुंदर सुखी आयुष्य असा. खरंच पर्यटकांकडून ह्यांचो मस्त फायदो होता, पण धंदा करणे आना मागताय आपको ब्रो. आता बघा आपण मगाशी जसे बघितलं घोडे तसे हे घोडे असत जे खाली गेलेले आणि जे सामान घेऊन येतात. आणि आता बघू शकतास तुम्ही हे काय काय आणतात. सिलेंडर वगैरे घेऊन बरोबर रस्त्याला चाललेत नाही ते लोक, रस्ता पण तोंडपाड झाला यांचा. तर अशा प्रकारे मंडळी हे घोडे जे असत खरंच मेहनती असत. फक्त सामानच नाही तर आमच्यासारख्या जड माणसांका पण वर घेऊन जातात. तर तुम्ही जर येत असाल तर नक्की ह्या घोड्यांवरती सवार करा, कारण की हकडच्या लोकांचा पॉट ह्या घोड्यांवरच चालता. आणि बघू शकतास घाटी उतरून आपले बाबा 3:13 वाजलेले असतात. आजूबाजूचा परिसर बघशाल ना एकच नंबर. आपण चुकीच्या काळात टायमिंगला इलेला असावं. तुमका जर यायचं असेल तर पावसात येवा, पावसात इला तर जरा जपून येवा, गाडी चालवूची क्षमता ठेवा. नाही जमत असा तर 4 व्हीलर चांगलो ड्रायव्हर बघून घेऊनच येवा. अशा प्रकारे 1-1.5 तासात आपण घाटी उतरलेली असा आणि माझी हे साल्टी निघालेली असत बाबा. घाटावरचा विषयच आपल्याला नको. नेक्स्ट टाइम जरा विचार करून येईन आणि इलय तर घोडो बुक करीन जरा धीर धरून. ठीक आहे, तुम्ही पण यावा मज्जा करा. आणि ह्या बघायचं सगळ्यांचा फोटो सेशन वगैरे चाललेला असा. आणि फायनली आपण चालला असा परतीच्या दिशेने. काल आपण हायस्ट तिकीट घेतलं असं, जाताना तुमका तिकीट नाही, जाताना तुम्ही फ्रीमध्ये बाहेर निघू शकतास. तर अशा प्रकारे आपण चाललो आहेत आपल्या पार्किंग एरियामध्ये, ज्याकडे आपण काल पार्किंग केली होती आपली गाडी एकदम व्यवस्थित असा. चला आपला सामान सगळा लोड करूया. आणि आता आपले रायडर एकदम दोन्ही रायडर, एक मोठा रायडर एक छोटा रायडर, दोन्ही तयार आहेत भिडने के लिए घाट के साथ. तर चला अशीच मज्जा करूया. आणि माझे व्लॉग आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल असाच बघत राहा सुबल्याचा चेडू. घाट है यार. तर भाई साहब जिधर जाओ उधर ट्रॅफिक ही ट्रॅफिक. फिर मुंबई हो या माथेरान, बापरे ह्या घाटावर पण तुमका ट्रॅफिक दिसत. फायनली 10 मिनिटाच्या ट्रॅफिक नंतर आपण चालला असाव परत मुंबईला परतीच्या दिशेने. आणि बघू शकतास बापरे काय सुंदर व्ह्यू असा एकदम भारी झक्कास.
मस्त. आणि एक सांगते, इथं येताना बाबांनो तुमची स्टंटबाजी जरा आवर घाला. हैसर येऊन स्टंटबाजी अजिबात करू नका, कारण ही वळणात दिसतात तेवढी साधी नायत बाबांनो. तुमका जर जीव प्यारी असा तर स्टंटबाजी जरा खिशात ठेवा आणि इमानदारीत गाडी चालवा. त्यात जर बायका पोरं असतील तर अजूनच इमानदारीत गाडी चालवा व्यवस्थित. तुम्ही किती पण मोठे बाजीगर असू देत, ह्या वळणांवर तुमका झेपणार नाही हो बाबांनो. काल जर तुम्ही अंधारात बघितला असतास तर आज मी तुमका उजेडात दाखवतं. ही एवढी भारी भारीची वळणं असेल. तसं आमच्या रायडरला घाटातल्या प्रवासाचा अंदाज आहे. याच्या आधीसुद्धा आमच्या रायडरने, आमच्या पठ्ठ्याने घाटाचा प्रवास केला. अगदी कशेळी घाटपासून आपण सगळं राईड केलेले असावं. आणि व्ह्यू बघा बाबा, भारी भारी भारी. हैसर राईड करताना खरंच एक गोष्ट लक्षात ठेवा की चुका ध्यान और गई जान. तर जाताना व्यवस्थित जावा, येताना पण व्यवस्थित यावा. आणि अशा प्रकारे हा आपला सुंदर प्रवास, निसर्गरम्य प्रवास आणि हो डेंजर प्रवास एका अर्थाने चालू झालेला आहे. आणि हा प्रवास 1.5-2 तासाचा असणार आहे. घाट उतरूक एवढं तर टाईम लागताच. आणि जेवढा सोप्या तुमका जर वाटत असा की लवकर पोचू गावा तर हैसर ट्रेनसुद्धा जातं, तर तुम्ही ट्रेननी प्रवास करू शकतास. पण आमचा लय चूल असा, आमका जायचा असा फक्त 2 व्हीलरनी, तर आपण पोराक घेऊन सोबत. सो तुम्ही येत असाल तर नक्की येवा आणि मज्जा करा, विजिट करा हैसर. आणि भारी वाटतं एका टायमिंगला. आणि खरंच सांगते मित्रांनो, जर तुम्ही पावसात इलात तर तुमच्या एवढं सुखी माणूस नाही, कोण नाही बाबा. हैसरला जर दृश्य आता हिवाळ्यात इतका सुंदर दिसतं तर पावसाळ्यात काय वाटतं, म्हणजे जन्नत, एकदम भारी जन्नत वाटत. आणि जर तुम्ही ट्रॅव्हल फ्रेंडली असा, तुमका ट्रॅव्हल करू खूप आवडता, आमच्यासारखे ट्रॅव्हल पगलू आणि 2 व्हीलर पगलू असाल तर नक्की नक्की अशा ठिकाणी विजिट करा. पण काळजी घेऊन, स्वतःच्या रिस्कवर, आणि पोरांका नेणं टाळा. आमच्यासारखे शहाणपणा नका करू. आणि बघू शकतास माझी हे जराशी फाटलेली आहे, कारण मला उतरताना जाम भीती वाटत होती. पोटात गोळे येत होते, असं वाटत होता की गेले की काय. पण नाही, आमच्या पठ्ठ्याने आपल्याला व्यवस्थित लँडिंग केलेली आहे. अशा प्रकारे आपण रायगड हद्दीतून बाहेर चाललेलो आहोत मुंबईच्या दिशेने. तर मंडळी, थँक्यू सो मच. माझा चॅनल बघितलास, माका लाईक केलास. आणि तुम्ही सांगा आता कुठे नेक्स्ट व्हिडिओ कुठली काढू. मी नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी नवीन नवीन ठिकाणं. आणि बघू शकता, बापरे, भारताचा झेंडो काय लहर रहा है, बापरे. हा ब्रिज आहे कुठला ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. फायनली आपण मुंबईमध्ये पोहोचलेला असाव. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू बिलकुल विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.